पोर्टल रजिस्ट्रेशन सुरू झालेलं आहे आणि उमेदवारांना जो कॉमन प्रश्न पडतोय तो म्हणजे CGPAचं काय करायचं किंवा जे पर्सेंटेज आहेत ते कसे काढायचे. तर मित्रांनो 15 डिसेंबर 2025ला याच्या संदर्भातल्या गाईडलाईन दिलेल्या आहेत. त्याच्यातलंच फक्त मी तुमच्या सोप्या शब्दामध्ये हा जो तुमचा प्रश्न आहे तो कसा सॉल्व्ह करायचा ह्या शॉर्टमध्ये तुम्हाला सांगत आहे. मित्रांनो ज्या सूचना आहेत त्याच्यामधला 7व्या नंबरची सूचना आहे. त्याच्यामध्ये ही सर्व माहिती दिलेली आहे. जवळपास 3 पेजेसची ही PDF होती आणि त्याच्यामध्ये त्यांनी व्यवस्थित सांगितलेलं आहे की विषय नमूद करत असताना किंवा शेकडा गुण नमूद करत असताना कसं करायचं आहे. मग ते 10वीचे असतील 12वीचे असतील. आता 10वी 12वीच्या याच्यामध्ये प्रॉब्लेम येत नाही. तुमच्या मार्कलिस्टवरती किंवा गुणपत्रकावरती तुमचे ते पर्सेंटेज सुद्धा असतात. परंतु डिग्रीला CGPA किंवा OGPA किंवा लेटर ग्रेड ABCD अशी ग्रेड तुम्हाला देण्यात येते. तर त्याचं पर्सेंटेज कसं काढायचं मित्रांनो, सिंपल एक तुम्हाला पर्सेंटेज काढण्यापूर्वी एक लक्षात घ्या. तुम्ही जर क्वालिफाईड आहात, जर तुम्ही पास आहात, तर तुम्हाला ही ग्रेड कमी जास्त आली तर काही फरक पडणार नाही. म्हणजे तुमचं पर्सेंटेज जरी कमी जास्त झालं तरी पडणार नाही. याचं कारण असं आहे, बरेच उमेदवार कॉलेजच्या जो काही CGPA आहे त्यांचा जे सर्टिफिकेट मिळालेलं आहे त्याच्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करत आहेत. तर पर्सेंटेज वेगळी येते आणि नॉर्मल पर्सेंटेज काढल्यावरती वेगळी येते. तर उमेदवारांमध्ये प्रश्न आहे नक्की काय करायचं. तर मित्रांनो पहिल्यांदा याला एकच सोल्युशन आहे की वेगवेगळे सूत्र असतात प्रत्येक संस्थेचे, त्याचं तुम्ही फॉलो करा. त्याच्या पद्धतीने तुम्ही या पर्सेंटेज काढा, कारण तसं दिलेलंच आहे. वेगवेगळी सूत्र प्रत्येकाकडे पोर्टलवरती देणं शक्य नाही, परंतु तिथं तुम्हाला पर्सेंटेज टाकायची आहे. आणि जर तुम्हाला ते जर नाही जमलं तर सिम्पल पर्सेंटेजचा फॉर्म्युला तुम्ही वापरणार आहात. आउट ऑफ मार्क्स किती मिळालेले आहे डिवायडेड बाय किती आउट ऑफ मिळालेले आहेत. म्हणजे 600 आउट ऑफ 300 मिळाले असले तर 300 डिवायडेड बाय 600 इंटू 100 सिम्पल पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून तुम्ही पर्सेंटेज काढा. कमी जास्त जरी जरी झाली तरी तुम्ही DVच्या वेळी पोर्टलमधून बाद होणार नाही आहेत, कारण हे फक्त जे इन्फॉर्मेशन देत आहात तुम्हाला DVच्या वेळी हे ओरिजिनल सर्टिफिकेट घेऊन जायचे आहे. त्यावेळेस तुम्हाला पर्सेंटेज किती होते याचे तुम्ही चुकीचे टाकले याचा कुठंही व्हेरीफाय होणार नाही आहे. आणि म्हणूनच त्याच्याबद्दल तुम्ही कोणती क्वेरी मनामध्ये न ठेवता कॉलेजच्या सूत्रानुसार करा. आणि जरी तुम्हाला ते जमलं नाही किंवा जर खूपच क्लिष्ट वाटलं तर नॉर्मल पर्सेंटेजचा फॉर्म्युला वापरून सुद्धा तुम्ही करू शकता. आणि अशा प्रकारे तुम्ही शेकडा पद्धतीने 10वी 12वी ग्रॅज्युएशन PG इवन BEd वगैरे जे काही असतील या सर्वांची तुम्ही गुण टाकू शकता. बरं, हे करत असताना लास्ट सेमिस्टरचे गुण तुम्ही मेन्शन करायचे आहेत जेव्हा तुम्ही पदवी किंवा पदव्युत्तरचे मार्क्स टाकत आहात. अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी मित्रांनो स्टे कनेक्टेड, कारण कोणतीही चुकीची माहिती भरत असताना कोणती चूक होणार नाही याची तुम्ही नक्की दक्षता घ्या. परंतु हे सिम्पल आहे, याचं एवढं टेन्शन मात्र घेऊ नका. स्टे कनेक्टेड.